शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळले, कारण दे मला. दिवशी प्रभात समयी धुंद उखडली थडग्यावरून. तिसरे दिवशी प्रभात. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन मत्तयाचा 5वा अध्याय वचने 33 ते 37. मत्तयाचा 5वा अध्याय वचने 33 ते 37. खोटी शपथ वाहू नको, तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर, म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले काय. मी तर तुम्हाला सांगतो, शपथ वाहूच नका, स्वर्गाची नका, कारण तो देवाचे राजासन आहे. पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे. यरूशलेमेचेही नका, कारण ती थोर राजाची नगरी आहे. आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे. ह्याहून जे अधिक ते वाईटांपासून आहे. देवापासून असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियानो, जी वचने आपणासमोर वाचण्यात आलेली आहे मत्ती शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 33 ते 37. यामध्ये आम्ही पाहतो की मत्तीचा 5वा अध्याय, 6वा अध्याय आणि 7वा अध्याय हे तिन्ही अध्याय जे आहेत हे डोंगरावरील प्रवचनाच्या संदर्भात आम्हाला सांगतात. आणि या तिन्ही अध्यायामध्ये जवळपास 111 वचनं आहेत. प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती उभा राहून तो तेथे जमलेल्या जमावांना तो तोंड उघडून तो शिकवू लागला. आणि अनेक ज्या प्राथमिक गोष्टी ज्या आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांसमोर प्रगट केलेल्या आहेत. त्याच प्रकारे ज्या नियमशास्त्र जे आम्हाला जे सांगत आहे त्या नियमशास्त्राचा आधार घेऊन प्रभू येशू ख्रिस्तांनी काही गोष्टीचं त्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याच प्रकारे प्रभूची प्रार्थना याच्यामध्ये आम्ही पाहतो. त्याच प्रकारे आम्ही पाहतो की काही गोष्टी ज्या गुप्तपणे ज्या आम्हाला करायच्या आहे, ज्या उघडपणे आम्हाला करायच्या नाही, त्यामध्ये गुप्त उपवास आम्हाला करायचा आहे. त्याच प्रकारे गुप्त प्रार्थना आम्हाला करायची आहे. दान धर्म देतानाही आम्हाला गुप्त असा दान धर्म द्यायचा आहे. या संदर्भात सुद्धा प्रभू ख्रिस्त काही गोष्टी प्रगट करत आहे. परंतु जे वचन जे वाचण्यात आलेली आहेत त्यामध्ये आम्ही पाहतो की खोटी शपथ वाहू नका,
हे जे जुन्या करारामध्ये जे गोष्टी ज्या सांगितल्या होत्या की ज्यावेळेस तुम्ही शपथ वाहता त्यावेळेस ती शपथ खोटी अशी वाहू नका, परंतु प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की तुम्ही शपथच वाहू नका, कुठल्याही प्रकारची शपथ घेऊ नका. यासाठी की कोणती गोष्ट कदाचित घेतलेली शपथ जी आहे ती आम्हाला पूर्ण करता येत नाही आणि म्हणून त्यामुळं प्रभूचं नाव जे आहे ते खोटं ठरवलं जातं असं या ठिकाणी प्रभू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून तो म्हणतो की परमेश्वराची तुम्ही शपथ वाहू नका, स्वर्गाची तुम्ही वाहू नका, कारण की ते देवाचे असं नाही. पृथ्वीची सुद्धा वाहू नका, कारण की पृथ्वी जे आहे ते परमेश्वराचं पादासन आहे. यरुशलेमची सुद्धा ती वाहू नका, कारण की ती थोर राजाची नगरी आहे. त्याच प्रकारे कोणाच्याही मस्तकाची शपथ वाहू नका. कधी कधी सहज आम्ही आमच्या आई वडिलांची शपथ घेतो, लेकरांच्या डोक्यावरती हात ठेवून आम्ही त्या गोष्टी करत असतो की लेकरांची शपथ घेऊन सांगतो की या गोष्टी मी अशा करणारच आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो की तुम्ही कोणाच्या मस्तकाची सुद्धा किंवा स्वतःच्या सुद्धा मस्तकाची तुम्ही शपथ वाहू नका, कारण की आमच्यामध्ये ते सामर्थ्य नाही की आम्ही आमच्या डोक्याचा एक केस सुद्धा आम्ही पांढऱ्याचा काळा किंवा काळाचा पांढरा करू शकत नाही. आणि म्हणून आमचं जे इतरांबरोबर बोलणं आहे ते अगदी खरेपणाचं आणि स्पष्टरित्या असं असलं पाहिजे. आणि म्हणून 37 वचन आम्हाला ते सांगतं, तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही. कधी कधी आम्ही असं म्हणतो की एखाद्या व्यक्तीचं मन दुखू नये म्हणून आम्ही त्याला असं सांगत असतो की नाही ठीक आहे मी येईल तुला भेटायला, परंतु आम्हाला माहिती असं की आम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणून कधी कधी नाही म्हणणं एखाद्याला हा सुद्धा खरेपणा आहे. जर आम्हाला त्याला भेटायला जाऊ शकत नाही किंवा आम्ही ती गोष्ट पुरी करू शकत नाही किंवा ती प्रतिज्ञा आम्ही त्याची पूर्ण करू शकत नाही, तर आम्ही खरेपणाने नाही म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. त्या गोष्टीला आम्ही नकार देणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु रिलेशनशिप जपण्यासाठी किंवा मित्रत्व जपण्यासाठी सहजपणे आम्ही त्याला होय म्हणून म्हणतो, परंतु ती गोष्ट आम्ही पूर्ण करत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आमच्या जीवनामध्ये तो खोटेपणाचा एक कलंक नेहमी लागून जातो. समोरच्या व्यक्ती ज्या आहेत त्या आमच्या संदर्भात वेगळा विचार करतात की आम्ही देवाचे लोक आहोत, विश्वासणारे आहोत, प्रभूचे दास आम्ही आहोत, आणि तरी सुद्धा या गोष्टी त्या गोष्टीचं त्यांनी पालन केलं नाही असं आमच्या द्वारे ते प्रगट केले जातं. आणि म्हणून या गोष्टीची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे की ज्यावेळेस आम्ही इतरांसंगती बोलत असतो किंवा इतरांच्या संदर्भात काही डील आम्ही करत असतो त्यावेळेस आम्ही खरेपणाने बोलणं अत्यंत आवश्यक आहे. जर माझ्याकडनं होत आहे तर मी त्याला होय म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. होय तर होय आणि नाही तर नाही. आणि म्हणून हा विचारपूर्वक आम्ही आमचं शब्द वापरणं बोलणं अत्यंत आवश्यक आहे. प्रभू करो आणि आमचं बोलणं जे आहे प्रभूसाठी सत्य आणि खरं असं असावं. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो दे बापा. प्रभू, आमच्या वाणीच्या द्वारे कुठल्याही प्रकारचं पातक होऊ नये, आमच्या विचारांच्या द्वारे कुठल्याही प्रकारचं पातक होऊ नये. आणि म्हणून इतरांसंगती बोलताना आम्ही आमची जीभ आणि आम्ही आमचं वचन सांभाळून आम्ही त्यांच्या समवेत बोलण्याची शक्ती आणि सामर्थ्य आम्हाला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमीन. हे प्रभु ये मनी तू आजला सर्व पापे सर्व दुःखे सर्व पापे सर्व दुःखे सारुनी तू घे मला तारणाऱ्या हे प्रभु ये मनी तू आजला ये मनी तू आजला ये मनी तू आजला. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.